महानुभाव पंथामध्ये साती ग्रंथांना खूप महत्त्व आहे. महानुभाव पंथातील कवींनी सुरुवातीच्या काळात रचलेल्या 7 काव्य ग्रंथांना, पद्यात्मक काव्य ग्रंथांना पंथी वाङ्मयामध्ये साती ग्रंथ म्हणून मानले जाते. येथे 7 काव्याची पुस्तकं आहेत, त्यामुळे त्याला साती ग्रंथ असं म्हटलेलं आहे. साती ग्रंथ हे मराठी वाङ्मयात वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पंथात त्यांना पवित्र ग्रंथ मानले जाते. यात पहिला ग्रंथ आहे साती ग्रंथामध्ये कवी नरेंद्र कृत रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिणारे कवी नरेंद्र यांना साल आणि नृसिंह असे 2 भाऊ होते. ते दोघेही कवी होते. नरसिंह कवीने म्हणजे यांच्या भावांनी नलोपाख्यान आणि दुसऱ्या भावाने साल या कवीने रामायण काव्यग्रंथाची रचना केली. तेव्हाचे देवगिरीचे राजे रामदेवराय यादव यांच्या पुढे या 2 भावांनी आपली कविता वाचन केली. त्याच वेळी त्यांनी भर दरबारात नरेंद्राला असा आदेश दिला रामदेवरायांनी, तुम्ही एक कवित्व करा, मी तुमची युक्ती पाहू, असा टोमणा मारला. तेव्हा नरेंद्रांनी 1800 ओव्यांचे रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला. हे काव्य त्यांनी राजाला वाचवून दाखवले. राजा प्रसन्न झाला आणि म्हणाला, या ग्रंथाचा अभंगू मज द्यावा. नरेंद्र कवी, तुमचा हा ग्रंथ माझ्या नावाने करा. तेव्हा नरेंद्राला विपुल द्रव्य हे द्याव्यास तो तयार होता. म्हणजे हा ग्रंथच खरेदी करायला तो तयार होता. तेव्हा नरेंद्रांनी बाणेदारपणे उत्तर दिले. नरेंद्र म्हणाला, ना राजे हो, कवी कुळा बोलू लागेल. तेव्हा राजाने हा ग्रंथ आपल्या संग्रही ठेवण्याची इच्छा दर्शविली. नरेंद्र म्हणाला, अजून हा ग्रंथ अशुद्ध आहे, शुद्ध करून देतो. असं म्हणून तो घरी आला आणि या 3 भावांनी रात्रीतून एका 300 ओव्या उतरवून घेतल्या. म्हणजे प्रत्येकाने 300 ओव्या उतरवून घेतल्या. तोपर्यंत सकाळ झाली. राजदूत आले दारात आणि मग यांना नाईलाजाने हा ग्रंथ जो उतरवून घेतला तो बाजूला ठेवला आणि बाकीचा देऊन टाकला. तेव्हा नरेंद्राला हा आघात, राजकीय आघात सहन झाला नाही. त्याच्या ठिकाणी विरक्ती उत्पन्न झाली आणि अपूर्ण ग्रंथ घेऊनच तो महानुभाव पंथांच्या नागदेवाचार्यांना भेटला. तेव्हापासून रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ महानुभाव संप्रदायात सांप्रदायिक ग्रंथ म्हणून पंथात आला.
नरेंद्राचे पंथात येण्याविषयीची लीळा स्मृती ग्रंथात आहे. डॉक्टर व्ही कोलते यांच्या मते शके 1214 म्हणजेच इसवी सन 1292 हा या ग्रंथ निर्मितीचा काळ आहे. शके 1214-15 म्हणजेच इसवी सन 1292 आणि 93 या काळामध्ये हा ग्रंथ पूर्ण झाला. तरी हा अपूर्णच ग्रंथ आहे. कवी नरेंद्राने श्रीकृष्ण भक्तीचा त्याच्या अंतःकरणातला अंतरंगांचा केलेला आविष्कार रूपी काव्यग्रंथ म्हणजेच रुक्मिणी स्वयंवर होय. श्रीकृष्ण वेदांनाही ठाऊक नाही, वेदही मौन पाळतात. कवी नरेंद्राचे हे उद्गार त्याच्या कृष्ण भक्तीचे द्योतक आहे. काव्यात प्रत्यक्ष श्रीकृष्ण नाही, तरीही काव्याचे वातावरण कृष्णमय आहे. किन्नराच्या श्रीकृष्ण सौंदर्य गुणादींच्या वर्णनाने रुक्मिणीला वेध लागतो. तिने तनु मनु आणि प्राण कृष्णाला अर्पण केले. अर्थात श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्यातील प्रेमाची ही कथा रुक्मिणी स्वयंवर, रुक्मिणीचे लग्न इतकाच भाग यात आलेला आहे. रुक्मिणी स्वयंवर काव्यरचना ही भागवताच्या दशमस्कंदावर आणि पद्मपुराणावर आधारित असल्याचे स्वतः कवी नरेंद्र सांगतो. कृष्णाच्या प्रेमाने व्यथित झालेल्या रुक्मिणीचे पत्र घेऊन सुदेव हा ब्राह्मण द्वारके सन्निध येतो, एवढाच वृत्तांत या काव्यात आहे. रुक्मिणीने तिचे भाव लिखित त्याच्याजवळ दिले. तो मार्गक्रमित द्वारकेच्या परिसरात आला सुदेव, पण त्याने प्रत्यक्ष द्वारकेत प्रवेश केलेला नाही. तेथेच काव्यकथा भाग खंडित झालेला आहे. अर्थात एवढाच भाग. श्रीकृष्णाचे वर्णन ऐकून रुक्मिणीला वेध लागतात. राजा भीमकाने तिला लागलेला वेध ओळखला. श्रीकृष्णाला तिला देण्याचे ठरविले, पण तिचा भाऊ रुक्मिणी शिशुपालाला देण्याचा चंग बांधतो. व्यथित रुक्मिणीने सुदेवाहाती पत्र पाठविले. त्याचे द्वारकेपर्यंत येणे. हा कथाभाग नितांत सुंदर गुंफण्यात नरेंद्र यशस्वी होतात. कोठेही भक्तीचा धागा सुटू दिलेला नाही. रुक्मिणीचे अत्यंत बोलके भावचित्र रेखाटताना कवी म्हणतो, डावा हातू उशिसा घातीला, डावा हातू उशिसा घातला, उजीवा हृदयावरी ठेविला, जैसा जीवेशी देव धरिला, निसुटैल म्हणून. कवी नरेंद्रांनी या काव्यात निसर्ग वर्णनाकडे विशेष लक्ष दिले. यात अस्ताचलावरील सूर्य, अंधार, दिव्यांचे वर्णन, नक्षत्रांची शोभा, चंद्रोदय, चंद्राच्या कला, वनदेवता इत्यादींचे वर्णन द्विग्ध महाकाव्याच्या धर्तीवर आहे. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत वाढणाऱ्या चांदण्यावर कणीस तयार होऊन पुढे खळ्यात रास पडेपर्यंतच्या अवस्थांची कल्पना नितांत सुंदर आणि रमणीय आहे. कवी म्हणतो की चंद्र नव्हे ते
श्वेत दीपः माझारी सावळे ते श्रीकृष्णाचे रूप. कवी नरेंद्राने दरबारी लोकांसाठी लिहिलेल्या या काव्यात कलाविलास प्राधान्याने आहे. यात काव्य आहे, उपमा आहेत, उत्प्रेक्षा, रूपक, अलंकार आहेत. नरेंद्र सृजनशील प्रतिभेचा कवी होय असे डॉक्टर शंभो तुळपुळे म्हणतात. कवी नरेंद्राच्या गौरवद्वारासाठी ते म्हणतात, सौंदर्यदृष्टी सतत ठेवूनही संयम पाळणारा कवी असे त्याच्याविषयी निरपवादपणे म्हणता येईल. साती ग्रंथातील दुसरा ग्रंथ शिशुपाळ वध. शिशुपाळ वध हे कथानक सुद्धा महाभारतातील आहे. आणि शिशुपाळ वध हा ग्रंथ लिहिणारा कवी म्हणजे परभणी जिल्ह्यातील बोरी येथील भास्कर भट्ट बोरीकर. महानुभाव पंथामध्येच केशवाचार्य एक वैदिक पंडित हे भास्कर भट्टांचे गुरु होते. नंतर नागदेवाचार्यांच्या भेटीनंतर महानुभाव पंथातील नागदेवाचार्याकडून भास्कर भट्टांनी उपदेश घेतला आणि मग ते महानुभाव पंथात आले. त्यांनीच त्यांचे नाव कवीश्वर ठेवले. त्यांना भानू, भास्कर, कवीश्वर, भाटो इत्यादी नावांनी संबोधले जाते. भास्कर भट्ट हे रूपाने सुंदर होते. तसेच पांडित्य, वादपटुत्व, शीघ्र कवित्व, वक्तृत्व असे अनेक गुण त्यांच्या ठिकाणी होते. त्यांच्या वक्तृत्वाने लोक वेधले जात असत. भास्कर भट्टांनी आपले शेवटचे दिवस अरण्यात घालविले. हाडांची रांगोळी घालण्यासाठी त्यांनी शरीर कोरडे करण्यास सुरुवात केली. विजनात काटीच्या एका झाडाखाली शरीर शोषण करून परमेश्वराचे नामस्मरण करीत ते पडून राहिले. गोपाळवासांनी पाण्याचा बोळा त्यांच्या तोंडात पिळून त्यांना सावध केले आणि त्यांचे लवकरच देहावसान झाले. भास्कर भट्टांच्या नावावर जवळजवळ 12 ग्रंथ आज उपलब्ध आहेत. त्यातील 2 ग्रंथ, एक शिशुपाळ वध आणि दुसरा उद्धव गीता, या दोन्ही ग्रंथांचा साती ग्रंथांमध्ये समावेश आहे. याचाच अर्थ महानुभाव पंथातील 7 ग्रंथांपैकी 2 ग्रंथ एकाच व्यक्तींनी लिहिलेले आहेत आणि ते म्हणजे भास्कर भट्ट बोरीकर. तर शिशुपाळ वध हा ग्रंथ महाकाव्याच्या धर्तीवर लिहिलेला आहे. त्यांनी माघ कवीच्या महाकाव्याच्या वळणावर हा ग्रंथ लिहिला. त्यांची कल्पना, अलंकार रचना, उपमा, उत्प्रेक्षा, रूपकादी काव्य सौंदर्यपूर्ण रचना स्वतंत्र आहे. भास्कर भट्टांची भक्ती आणि विनय काव्याच्या प्रारंभीच व्यक्त होताना दिसते. भास्कर भट्ट म्हणतात शिशुपाळ वधाच्या सुरुवातीला, देखवनी महाकवींचा पंथू मज होतसे मनोरथू वर्णावया यादवनाथू श्रीकृष्ण रावो. या कथेकडे भास्कर भट्टांनी भक्तिरसाची त्रिपथा किंवा कैवल्य मंदिरावर झळकणारी पताका, पताका म्हणजे झेंडा, किंवा कैवल्य पथावर पाजळलेली सौनवे
सोनवय म्हणजे दिवटी किंवा मुक्ती वनितेची दुतिका किंवा शांतरसाने शिंपली गेल्यामुळे फोपावलेली ज्ञानलता किंवा मूर्तिमंत विवेकाची सौभाग्य देवता किंवा अतिजनांसाठी या वैराण संसार मार्गावर उभारलेली विश्रामशाळा या दृष्टीने पाहिलेले आहे असे डॉक्टर शंगो तुळपुळे म्हणतात. तर या शिशुपाळ वधामध्ये 1087 ओव्या आहेत. या वधकथेला 250 ओव्यात वर्णन केलेले आहे. रुक्मिणी विरह वर्णनात 850 ओव्यामध्ये विरह आणि श्रृंगारादी रचना आहे. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या एकांतातील नर्म विनोद आहे, त्यांचा प्रणय आहे, श्रृंगारिकपणे कवीने वर्णन केलेलं आहे. त्यांनी प्रारंभी भक्तिपूर्ण रचना केली. श्रीकृष्ण हे त्यांचे आराध्य दैवत असून त्या दैवताविषयी व्यक्त केलेला भाव पाहून मन भारावते. या ग्रंथात भास्कर भट्ट म्हणतात, जे या पासवनी जगा जन्म, जे परिपूर्ण आत्मा राम, ते ध्यायिले परब्रह्म गुरु प्रसादे. शिशुपाळ वधाची कथा सजविण्यासाठी, फुलवण्यासाठी भास्कराने विविध प्रकारची वर्णने केली आहेत. यात सभा, नगर, उपवन, युद्ध, इतर वर्णने, जलक्रीडा आणि विरह वर्णने फारच सुरेख आणि सुरस उतरली आहेत. रुक्मिणी विरह वर्णन करताना अभेर लिया यदू पाळे, माझेनी नावे पाणी जळे, अंगी लागती कमळे इंगळ जैसी. इंगळ म्हणजे मोठा विंचू. श्रीकृष्णाने माझा त्याग केल्यामुळे, तो हस्तिनापुरास गेल्यामुळे, त्याच्या विरहाग्नीने माझे अंग इतके तापले आहे की माझ्या नावाच्या उच्चाराने देखील पाणी गरम होते, तापते. यानंतरच्या भागामध्ये रुक्मिणीचा विरहोपचार आलेला आहे. रुक्मिणीला श्रीकृष्णापासूनचा जो विरह झाला त्याच्यावरचे उपचार आलेले आहेत. विरह ज्वराने पोळलेल्या रुक्मिणीसाठी अधमुर चांदन फोडवं, त्यात कमळाचा मकरंद समप्रमाणात मिसळावा आणि त्यावर कमळाचे कोवळे पान झाकून ठेवावे. त्या पानाने रुक्मिणीला न्हाऊ घातले तर जाळ उत्पन्न होत असे आणि विरह ज्वळ उफाळून येत असे, असे वर्णन केलेले आहे. भास्कर भट्ट बोरीकरांचे शिशुपाळ वध या काव्यभक्तीपेक्षा काव्यापेक्षा जास्त श्रृंगाराकडे वळलेले आहे. हा ग्रंथ सांप्रदायिक दृष्ट्या निवृत्तीपर असाव्यास हवा होता, तो तसा नव्हता, प्रवृत्तीपर झाला. ग्रंथाविषयी बाईदेव बास म्हणतात, ग्रंथू निका झाला असे परी निवृत्ता जोगा नव्हेची. हा श्रृंगारिया प्रवृत्ती जोगा झाला, प्रेम करणाऱ्यांच्या उपयोगाचा हा झाला, संन्याशी लोकांच्या उपयोगाचा नाही. डॉक्टर अ. देशपांडे म्हणतात, बाना विरक्त जोगिनीचा पर ओठावर तरंगत असलेला शब्दसमूह मात्र श्रृंगार गीताचा. डॉक्टर देशपांडे ग्रंथास प्रबंध काव्य म्हणतात. नंतर भास्कर भट्टांनी उद्धव गीता लिहिली, कारण तो ग्रंथ निवृत्तीजोगा नव्हता असा अभिप्राय आला, म्हणून तसा ग्रंथ लिहावा असं त्यांच्या डोक्यात आलं आणि मग त्यांनी उद्धव गीता लिहिली. अर्थात उद्धव गीता म्हणजेच उद्धव म्हणजेच अर्जुन आणि गीता
आणि श्रीकृष्ण यांचा संबंध या उद्धव गीतेमध्ये आलेला आहे. भागवताच्या 11 स्कंदाच्या आधारे उद्धव गीता हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ ऐकल्यावर बाईदेव बा स्तुतीपरा म्हणाले, आता होय कवीश्वर हो, हा निवृत्तीजोगा झाला. 11 स्कंदावर आधारित महानुभावाच्या 7 ग्रंथातील हा 3रा ग्रंथ उद्धव गीता ही तत्वज्ञान प्रतिपादक आहे. भास्कर भट्टांनी 11 स्कंद प्राकृतात अर्थात मराठी भाषेत महानुभाव पंथात पहिल्यांदा आणला. भागवतातील मूळ ग्रंथामध्ये संस्कृतमध्ये जवळजवळ 1367 श्लोक यांचा संक्षेप करून कवीने 827 ओव्यात गुंफले. तो ग्रंथ म्हणजेच उद्धव गीता. त्यात कृष्णाने उद्धवाला म्हणजेच अर्जुनाला केलेल्या उपदेशाचे भाष्य आहे. हीच उपदेशरूपी ग्रंथरचना म्हणजेच उद्धव गीता होय. स्वतः भास्कर भट्ट म्हणतात, एकादशेशी सरीशी भजुनी साहित्य देशी, मिया आवारू केले जगाशी ज्ञान अमृताचे. भास्कर भट्टांनी त्यांना हवा तसा संक्षेप आणि विस्तार मूळ 11 स्कंदात केलेला आहे. ऋष्यशृंगाया कथानकात त्यांनी बराच विस्तार केला. संस्कृतमधील एका श्लोकावर त्यांनी सुमारे 50 ओव्यांचा विस्तार केला. त्यांचा मुळातला स्थायी भाव शृंगार या कवीचा आहे. महानुभाव तत्वज्ञान द्वैती असूनही कवी प्रसंगी अद्वैताची भाषा बोलतो. भास्कर भट्टांना ग्रंथ निवृत्ताजोगा लिहावयाचा होता. त्यांना कैवल्य कुसुमाचा आमेधू असणारा श्रीकृष्ण आणि सखा भक्त उद्धव यांच्यातील संवाद उद्धव गीता रूपातला कथन करावयाचा होता. हे सार सकल शास्त्रांचे रहस्य सर्व धर्माचे, जिव्हार कैवल्याचे निरूपण हे. कवी भास्कर भट्टांच्या वर्णनात सुंदर शब्दचित्रे रेखाटलेली आहेत. तो त्यांचा स्वतंत्र काव्यरचना शैली गुण प्रत्ययास येतो. श्रीकृष्ण भक्त उद्धवाने निज धामा पुढे जाई जेल आता, हे श्रीकृष्णाचे शब्द ऐकल्यावर तो मूर्छितच पडला. उद्धवाचे वर्णन करताना कवी म्हणतो, तो जैसा करुणा रशी विरला, विरह विखे धारेला घारेला, ना तरी सागरी बुडाला सोखाचिये. अर्थात उद्धव गीता या काव्य ग्रंथात कवीची कल्पना, काव्य सौंदर्य, काव्य व तत्वज्ञान यांचा सुरेख संगम झालेला आहे. श्री क्र. प. देशपांडे म्हणतात, प्रस्तुत ग्रंथात काव्य व तत्वज्ञानाचा संगम भास्कराने साधलेला आहे. रसाळता, वाचनीयता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्धवाने श्रीकृष्णाला केलेली विनवणी ही एका आर्तभक्ताने व्यक्त केलेली आहे. उद्धव म्हणतो, तुमच्या आधी मला सेवेसाठी पाठवा. तुमच्या मूर्तिचंद्राबरोबर माझी प्राणचंद्रिका अस्तंगत होईल असे करा. कारण मदभक्तीचा वाजू वरी तू आत्मा निजू असे वर्णन केले आहे. उद्धव गीतेत कवीने स्त्री निंदा केलेली आहे. तरीही उद्धव गीता हा ग्रंथ निवृत्ती पररचना संदर्भात मतैक आढळत नाही. एवढा दोषपूर्ण भाग उद्धव गीतेत आलेला आहे. कवीने संस्कृत काव्यादर्शान्वये लेखन केलेले आहे.
संस्कृत प्रचुरता बरीच यात आली. भास्कर भट्ट हे महानुभव पंथीय पंडित विद्वान हाडाचे कवी आहेत. ते तत्वज्ञ नाहीत. त्यांच्या तत्वज्ञावर कवीच अंमल गाजविताना प्रत्ययास येतो. तरीही बाईदेव बासांच्या आता होय कवीश्वर हो, हा आता निवृत्ती जोगा झाला, ऐसे मनोनी थोर तोकले. उद्गारात कर्तार्थता सार्थकता सामावलेली आहे. याच्या पुढच्या 4 साती ग्रंथांचा अभ्यास नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.